नमस्कार मित्रांनो, चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन याच्या बाबतीत आपण बघतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याशी संबंधित वेगवेगळे चलनवाढीचे एकतर प्रकार बघितले, त्याच्यानंतर डिसइन्फ्लेशन, डिफ्लेशन, रिफ्लेशन, स्टॅगफ्लेशन वगैरे वगैरे हे या सगळ्या कन्सेप्ट बघितला. आता आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे चलनवाढ किंवा महागाईची कारणं. ओके, राईट. आता वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कारणं दिलेली असतात, पण प्रमुख तीन कारणं जी आहेत, प्रमुख तीन कारणं ती ब्रॉड तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतात. एक म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन. डिमांड पुल, आता हे इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, मराठी पण मी सांगतो. मागणी, डिमांड म्हणजे मागणी, पुल म्हणजे ताण, आणि या ताणाने प्रेरित. ओके, सो मागणी ताणाने प्रेरित म्हणजे मागणी ताण प्रेरित चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा मराठी शब्द, पण इंग्लिश शब्द सुद्धा जरूर लक्षात ठेवा कन्फ्युजन टाळण्यासाठी. डिमांड पुल. ओके, तुम्हाला सगळ्या जगामध्ये डिमांड पुल हा शब्द सारखाच सापडेल. ओके, राईट. पुढचा आहे तो म्हणजे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. डिमांड पुल होता, कॉस्ट पुश. पुल म्हणजे ओढणे, पुश म्हणजे दाबणे. ओके, सो कॉस्ट म्हणजे खर्च बेसिकली. कुठल्याही गोष्टीचा कुठली गोष्ट तयार करण्यासाठी जो खर्च लागतो त्याला आपण कॉस्ट म्हणतो. सो खर्च. पुश म्हणजे दाब, या दाबाने प्रेरित, खर्चाच्या दाबाने प्रेरित म्हणजे खर्च दाब प्रेरित कारणे किंवा चलनवाढ. ओके, सो कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आणि तिसरं इन्फ्लेशन एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा आधारित कारणे. इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीच्या संदर्भात लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्यामुळे निर्माण होणारी चलनवाढ ही. सो ही जी तीन कारणं आहेत ही प्रमुख कारणं आहेत. पण अनेक वेळा वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञांमध्ये अजून एक काही शब्द वापरले, ते म्हणजे सप्लाय शॉक इन्फ्लेशन. म्हणजे सप्लाय म्हणजे पुरवठा धक्का चलनवाढ. स्ट्रक्चरल किंवा बॉटलनेक इन्फ्लेशन म्हणजे संरचनात्मक चलनवाढ. आणि प्रोटीन इन्फ्लेशन आपण बघू की विशेष करून प्रोटीनयुक्त पदार्थांची मागणी खाण्याच्या पदार्थांमध्ये जी वाढते वेगवेगळ्या कारणांनी, त्याला प्रोटीन इन्फ्लेशन म्हणते. ओके, सो महत्त्वाची तीन कारणं आणि अजून ही तीन कारणं अशी म्हणून आपण 6 कारणं थोडी डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, पहिलं आपण बघू मागणी ताण प्रेरित म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन. ओके, डिमांड पुल इन्फ्लेशन. ठीक आहे, इतर घटक स्थिर असताना. ओके, आता डिमांड म्हणजे मागणी, म्हणजे याचा अर्थ सप्लाय वगैरे किंवा इतर गोष्टी, साधारणतः आर्थिक परिस्थिती, या गोष्टी साधारणतः स्थिर असताना काही कारणांनी एखाद्या वस्तू अथवा सेवेची किंवा इन जनरल महत्त्वाच्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढली, डिमांड. ओके, मागणी वाढली तर त्या वस्तूंच्या किमती वाढतात. ओके, आता बघा इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात की टोटल डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस, याला ॲग्रिगेट डिमांड म्हणतात. AD हा अर्थशास्त्रामध्ये वापरला जाणारा कॉमन शब्द आहे. ॲग्रिगेट डिमांड म्हणजे सर्व महत्त्वाच्या वस्तूंची मागणी, याला ॲग्रिगेट म्हणजे एकत्रितपणे असणारी ॲग्रिगेट डिमांड म्हणतात. ओके, जेव्हा ही ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेतली मागणी ही वाढते, इन्क्रीजेस टू एक्सीड द सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, दॅट इज ॲग्रिगेट सप्लाय. म्हणजे जेव्हा ॲग्रिगेट डिमांड ही ॲग्रिगेट सप्लाय म्हणजे पुरवठा, म्हणजे समजा आपण समजू की साखर आहे, एक एक्झाम्पल घेऊ की साखरेची जेवढी डिमांड आहे, समजा साखरेची भारतामध्ये डिमांड 10 लाख टन आहे असं समजा, आपण अंदाजा मी फक्त याच्यासाठी घेतोय, समजा 10 लाख टन एवढी मागणी आहे. ठीक आहे, आणि साधारणतः 10 लाख टन एवढा पुरवठा पण आहे. पण काही कारणाने समजा ही 10 लाख टनाची मागणी 15 लाख टनांवर गेली आणि तेवढा सप्लाय वाढला नाही, तेवढा पुरवठा वाढला नाही, मॅन्युफॅक्चरिंग वाढलं नाही. म्हणजे काय, ही 10 लाख टन ही झाली ॲग्रिगेट डिमांड आणि 10 लाख टन झाला ॲग्रिगेट सप्लाय. सो जेव्हा ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एकूण मागणी ही ॲग्रिगेट सप्लाय म्हणजे एकूण पुरवठ्यापेक्षा जास्त होते, म्हणजे जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही, त्यावेळी वस्तूंच्या किमती वाढतात. ओके,
सो ही किंमत वाढ कशाशी संबंधित असते? मागणीशी संबंधित. कारण मेन काय झालं की मागणी वाढली आणि त्या वाढलेल्या मागणी एवढा सप्लाय झाला नाही. ओके, राईट. आता इथे वस्तूंचा उत्पादन खर्च वाढलेला नसतो, हे लक्षात ठेवा. उत्पादन खर्च वाढलेला नसतो म्हणजे साखरचा 1 टन साखर तयार करण्यासाठी जेवढी कॉस्ट लागते, जेवढा खर्च लागतो तेवढाच लागतो आहे. पण मुळात काय झालं की डिमांड वाढली आणि तेवढा सप्लाय वाढला आणि म्हणून किमती वाढल्या. मूळ उत्पादन खर्च वाढलेला नाही म्हणजे कॉस्ट वाढलेली नाही. ओके. सो ग्राहक वस्तूंची खूप जास्त मागणी करतो म्हणजेच वस्तूंना स्वतःकडे ओढण्याचा म्हणजे पुल करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहक काय करतो? ग्राहकाची काही कारणाने मागणी वाढते त्या वस्तूची, म्हणजे त्या मागणी स्वतःकडे ओढतो, तो त्या वस्तूला स्वतःकडे ओढतो म्हणून पुल. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला सोपं पडेल. म्हणून याला मागणी ओढ किंवा मागणी ताण म्हणजेच डिमांड पुल. डिमांड पुलला काय म्हणतात? मागणी ओढ किंवा मागणी ताण. ठीक आहे, पण डिमांड पुल मात्र लक्षात ठेवा. मागणी वाढली म्हणजे काय होतं की उद्योगांना किमती वाढवता येतात, कारण मागणी जास्त असल्याने थोड्या किमती वाढल्या तरी ग्राहक खरेदी करेल अशी त्यांची खात्री असते. अगदी सिंपल आहे. हे आपण बघतोच की एखाद्या वस्तूची मागणी वाढली की लगेच त्याच्या किमती वाढतात. का? कारण जे उत्पादक असतात, विक्रेते असतात, त्यांना माहीत असतं की या गोष्टीला डिमांड आहे, आपण थोड्या किमती जरी वाढवल्या तरी सुद्धा लोक घेणार आहेत हे त्याला माहीत असतं, म्हणून तो त्या किमती वाढवतात. ओके, राईट. शिवाय काय होतं म्हणजे नुसतं एवढ्यानेच किमती वाढतात असं नाही की उत्पादक आर्टिफिशियली किमती वाढतात असं नाही. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये घडते. कोणती गोष्ट घडते? की जी वाढलेली मागणी असते तेवढा पुरवठा इमिजिएटली नसतो. सो तो पुरवठा करण्यासाठी उद्योगधंदे अधिक उत्पादन करतात. ओके, उद्योगधंदे अधिक उत्पादन करतात की नुसते किंमत वाढून चालत नाही ना. डिमांड आहे, ती डिमांड पण तर सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणजे मग समजा जसं साखरेची 5 लाख टनांनी समजा डिमांड वाढली तर नुसते साखरेचे भाव वाढवून चालणार नाहीत, साखर पण तर द्यायला पाहिजे. सो साखरेचं उत्पादन वाढवतील साखरेचे उत्पादक, बरोबर. ते उत्पादन वाढवण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागेल. करेक्ट. उत्पादन वाढायचे तर काही एक्स्ट्रा माणसं तर लागतील ना उत्पादन प्रक्रियेमध्ये. मग हे जे अधिक मनुष्यबळ त्यांनी लावलं म्हणजे समजा पूर्वी त्या साखर कारखान्यांमध्ये समजा 1 लाख लोक काम करत असतील, पण आता 5 लाख टन एक्स्ट्रा उत्पादन करायचं आहे तर अजून 10,000 एक्स्ट्रा माणसं लावली जातील. त्या 10,000 लोकांच्या हातात पैसा येईल, त्यांना पेमेंट होईल ना. तो पैसा आला म्हणजे त्यांची खरेदीची शक्ती वाढते. समजा मी सुशिक्षित बेकार होतो आणि अचानक मला साखर कारखान्यामध्ये नोकरी लागली तर लगेच मी काय विचार करायला, मला टी व्ही घ्यायचा होता, मोटरसायकल घ्यायची होती, सायकल घ्यायची होती, काही फर्निचर घ्यायचं होतं, मग घेईल मी. अशा पद्धतीने माझ्या हातात पैसा आला म्हणजे माझी डिमांड वाढेल इतर गोष्टींची, म्हणजे वस्तूंची मागणी वाढेल. वस्तूंची मागणी वाढली की पुन्हा त्यांच्या किमती वाढतात. अशा वर्तुळाकार पद्धतीने किमती वाढतात. ओके, सो बघा, जेव्हा ही ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एकूण मागणी वाढते त्यावेळी काय होतं? फर्म्स डिमांड ऑफ वर्कर्स म्हणजे जे उद्योगधंदे असतात. फर्म म्हणजे उद्योगधंदे. इकॉनॉमीमध्ये एकदम स्टार्टिंगच्या याला बघितलं आपण. फर्म म्हणजे उद्योगधंदे. सो उद्योगधंद्यांची मॅनपॉवरची डिमांड वाढते, मनुष्यबळाची डिमांड वाढते. मनुष्यबळाची डिमांड वाढली म्हणजे मनुष्यबळाचे पगार पण वाढतात आणि जास्त लोक पण एम्प्लॉय होतात, जास्त लोकांना रोजगार मिळतो आणि प्लस पगार पण वाढतात. मग हा पगार जो जास्त द्यावा लागतो त्यांना किंवा जास्त लोक लावावे लागतात, त्यामुळे उद्योगधंद्यांचा खर्च वाढतो, बरोबर, आणि त्याच्यामुळे किमती वाढतात. ओके, आता हा जो एक बाण जातो इकडे बघा, हा बाण काय दर्शवतो की ज्यावेळी हे एक्स्ट्रा पैसे मनुष्यबळाला मिळतात, हे पैसे एक्स्ट्रा मिळाल्यामुळे ते बाजारात येतात तेच पैसे, आणि कारण ही लोक ज्यांचा पगार वाढला किंवा ज्यांना नवीन नोकरी मिळाली हे वस्तू विकत घेतात, म्हणजेच वस्तूंची मागणी वाढते, ॲग्रिगेट डिमांड. म्हणजेच आणखी अशा पद्धतीने हे वर्तुळ सुरू होतं. ओके, सो अशा पद्धतीने या पद्धतीने डिमांड पुल याच्यामुळे किमती वाढतात. ओके, मात्र जर मागणी घटली तर याच्या एक्झॅक्टली उलटं होतं. मागणी घटली तर याच्या एक्झॅक्टली उलटं होतं आणि किमती घटतात. ओके, मागणी कमी झाली म्हणजे
उद्योगधंद्यांना जास्त माणसं नको पाहिजे. आता उद्योगधंदे आहे तर माणसांना कमी करतील किंवा माणसांचे पगार घटवतील, म्हणजे त्यांचे पगार घटतील. पगार घटली म्हणजे मागणी घटेल त्यांची. पगार घटली तर लोक काय म्हणतील की बाबा एक्स्ट्रा काही खरेदी करायला नको, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खरेदी करा, म्हणजे मागणी कमी होईल. ओके. आणि प्लस काय होईल की उद्योगधंद्यांची कॉस्ट कमी होईल, कारण मनुष्यबळ एकतर कमी केलं किंवा त्यांचे पगार घटवले म्हणजे त्यांचं कॉस्ट कमी होईल, म्हणजे किमती कमी होतील. सो मागणी पण कमी झाली, किंमत पण कमी झाली, उत्पादन खर्च पण कमी झाला, त्याच्यामुळे किमती खाली येतील. अशा पद्धतीने उलटं पण होतं. ठीक आहे. ओके. हे साधारणतः असं दाखवलं जातं बघा. AS म्हणजे ॲग्रिगेट सप्लाय. AS म्हणजे काय? ॲग्रिगेट सप्लाय म्हणजे एकूण पुरवठा. ॲग्रिगेट सप्लाय याच्यासाठी AS. ठीक आहे. ए म्हणजे ॲग्रिगेट, एस म्हणजे सप्लाय. आणि AD म्हणजे ॲग्रिगेट डिमांड, एकूण मागणी. ओके. सो बघा, जेव्हा मागणी इथे असते, ओके, त्यावेळी हे अर्थव्यवस्थेतलं उत्पादन आहे आणि या उत्पादन पातळीला ही किंमत पातळी आहे. ओके. ज्यावेळी डिमांड म्हणजे मागणी वाढते तर ही जी लाईन हे इकडे शिफ्ट होते, ही AD2 म्हणजे वाढलेली मागणी. ओके. मग ज्यावेळी ही इकडे शिफ्ट होते, वरच्या साईडला शिफ्ट झाली, मागणी वाढली ना, मागणी वाढली तर आउटपुट पण वाढतो, म्हणजे काय? उत्पादन वाढतं आणि त्या उत्पादनाच्या लेवलला ही किमती पण वाढतात. बघा हां. सो इकडे उत्पादन वाढलं आणि इथे किमती वाढल्या. अशा पद्धतीने हा ग्राफ असतो याचा. ठीक आहे. सो काय झालं की किंमत पातळी ही इकडे पुल केली गेली, खेचली गेली वरती. सो डिमांड पुल. ओके. ठीक. पुढचं, आता हे जे डिमांड पुल आहे, ही मागणी वाढण्याची कारणं काय कोणती आहेत? म्हणजे मागणी वाढणं हे एक ब्रॉड कारण आहे, त्याच्यातली वेगवेगळी छोटी छोटी कारणं कोणती? शासकीय खर्चात वाढ. आता बघा की ज्यावेळी शासन आपला खर्च वाढवते, म्हणजे शासन नेमकं काय करते? एकतर शासन काहीतरी प्रकल्प हातात घेते किंवा काही अनुदानं देते किंवा मग डायरेक्ट पैसे वाटते. ओके. शासनाचा खर्च या कारणांनी वाढतो बेसिकली. ओके. सो ज्यावेळी शासन खर्च करतं त्यावेळी अंतिमतः तो पैसा जनतेच्या हातात येतो. शासन खर्च करतं म्हणजे काय? तो अंतिमतः कुठेतरी कोणाच्या तरी हातात येतो पैसा. कसा? समजा शासनाने रस्ते बांधण्यासाठी 1,00,000 कोटी खर्च करायचं ठरवलं. 1,00,000 कोटी खर्च करायचं ठरवलं की हायवेवर खर्च करणारे सरकार. तर हे 1,00,000 कोटी नेमके अल्टिमेटली कुठे जातील? हे 1,00,000 कोटींचे टेंडर निघतील. ते टेंडर निघाल्यानंतर तो पैसा कोणाकडे जाईल? कॉन्ट्रॅक्टरकडे जाईल. कॉन्ट्रॅक्टरकडून म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला काही पैसा मिळाला, त्याचा प्रॉफिट. कॉन्ट्रॅक्टर तो पैसा कसा खर्च करेल? तो सिमेंट घेईल, डांबर घेईल, खडी घेईल, कॉन्क्रीट घेईल, मजूर लावेल, नंतर ते मिक्सर प्लांट घेईल, रेती घेईल वगैरे वगैरे. म्हणजे तो पैसा कोणाकडे गेला? मग सिमेंटवाल्याकडे गेला, कॉन्क्रीटवाल्याकडे गेला, खडीवाल्याकडे गेला, डांबरवाल्याकडे गेला, मजुरांकडे गेला, छोट्या मोठ्या सब कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे गेला. तिथून तो अजून असा झिरपत अल्टिमेटली तो बाजारात येतो. मग ज्यांना पैसे मिळाले ते काहीतरी वस्तू विकत घेतील. ते वस्तू विकत घेतील म्हणजे तो पैसा कोणाकडे येईल? बाजारात येईल, दुकानदारांकडे येईल, उत्पादकांकडे येईल. राईट. म्हणजे मागणी वाढेल. मागणी वाढली म्हणजे किमती वाढतील या पद्धतीने. सो ज्यावेळी शासकीय खर्च वाढतो त्यावेळी अल्टिमेटली तो पैसा लोकांच्या हातात येतो. लोकांच्या हातात पैसा आला म्हणजे वस्तूंची मागणी वाढते. वस्तूंची मागणी वाढली म्हणजे वस्तूंच्या किमती वाढतात. ओके. राईट. हे एका लिमिटपर्यंत ॲक्च्युली डिझायरेबल असतं. हे असं व्हावं असं आवश्यक असतं अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी. आता लाडकी बहीण योजना जोरात चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये. याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये होती लाडली बहीण योजना. बरोबर. आता या लाडकी बहीण योजनेमध्ये तर आता इथे तरी हा इनडायरेक्टली पैसा जातो. बरोबर. त्याच्यात काहीतरी तयार होतं, रस्ते तयार झाले वगैरे वगैरे, आणि तो इनडायरेक्टली हळूहळू लोकांकडे जातो. ह्या ज्या लाडकी बहीण योजनेसारख्या योजना असतात याच्यात तर डायरेक्ट पैसा सरळ जनतेलाच देऊन टाकला जातो. सो ज्यावेळी एखाद्या लाडक्या बहिणीच्या हातात पैसे येतील तर साधारण आहे की तिच्या ज्या काही गरजा असतील त्या ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. वेगवेगळ्या गरजा असू शकतात. ते पैसे खर्च होतील म्हणजे ते बाजारात येतील. बाजारात वस्तूंची मागणी वाढेल. वस्तूंची मागणी वाढली की किमती वाढतात. ओके. या पद्धतीने. सो महत्त्वाचं काय? शासकीय खर्चात वाढ. हा कशाचा भाग आहे? डिमांड पुल. ओके. राईट.
सो बघा, काही वेळा जेव्हा मंदी सदृश्य परिस्थिती असते तेव्हा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राजकोषीय धोरणाचा भाग, राजकोषीय धोरण म्हणजे काय, फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी, याचा भाग म्हणून शासन स्वतःच खर्च वाढवतं. अशा धोरणाला फिस्कल स्टिम्युलस किंवा एक्सपॅन्शनरी फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय प्रोत्साहन, फिस्कल स्टिम्युलस किंवा एक्सपान्शनरी म्हणजे वाढविणारं राजकोषीय धोरण असं म्हणतात. याच्यामध्ये सरकार काय करतं की बाबा मंदी सदृश्य परिस्थिती आहे, लोकांकडे पैसा नाही, मागणी कमी आहे, किमती कमी आहेत, बेरोजगारी त्याच्यामुळे वाढते आहे, तर शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करतं, वेगवेगळे प्रकल्प काढतं, योजना काढतं आणि लोकांच्या हातात पैसा येईल असं बघतं आणि त्याच्याने मग थोडी थोडी हळूहळू मागणी वाढते, मागणी वाढली की किमती वाढतात, किमती वाढल्या की उद्योगधंद्यांना चालना मिळते, मग रोजगार वाढतो, अशा पद्धतीने ते सायकल सुरू होतं. ओके, ठीक आहे. पुढे तुटीचा अर्थ भरणा म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे तुम्हाला काय माहीतच आहे, आपले जे राज्यघटनेचे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये जी अर्थव्यवस्थेचे अर्थसंकल्पाशी संबंधित लेक्चर्स आहेत त्याच्यात आपण हे कव्हर केलेलं आहे आणि भविष्यात सेपरेटली आपण ज्यावेळी बजेट बघू त्यावेळी पण कव्हर होणार आहे. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय की जेव्हा सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असतं, म्हणजे थोडक्यात काय की सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो, तर मग उरलेले पैसे कुठून आणायचे, तर तुटीचा अर्थ भरणा केला जातो. म्हणजे काय की काही कर्ज घेतली जातात किंवा काही बॉन्ड्स घेतली जातात, ओके, किंवा रिझर्व्ह बँकेकडनं घेतले जातात किंवा इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडनं कर्ज किंवा उचल घेतली जाते किंवा नवीन नोटासुद्धा काही वेळा छापल्या जातात. ओके, सो थोडक्यात काय की तुटीचा अर्थ भरणा म्हणजे उत्पन्न कमी आहे, खर्च जास्त आहे, तो जो एक्स्ट्राचा खर्च आहे तो भरून काढण्यासाठी शासन आयदर रिझर्व्ह बँकेकडनं किंवा इतर वित्तीय संस्थांकडून किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतं किंवा उचल घेतं किंवा मग नोटा छापतं आणि तो तुटीचा अर्थ भरणा भरून काढतं. अल्टिमेटली याचा अर्थ काय की शासनाचा खर्च जास्त आहे. शासनाचा खर्च जास्त असणे म्हणजे आपल्याला माहीत आहे काय की तो लोकांकडे पैसा जातो आणि मग त्याच्यामुळे पैसा जातो म्हणजे मागणी वाढते, मागणी वाढली म्हणजे किमती वाढतात. ओके, सो थोडक्यात काय की तुटीचा अर्थ भरणा हे सुद्धा एक कारण आहे, कशातलं, डिमांड पूलमधलं. ओके, हे जरूर लक्षात ठेवा, डिमांड पूलचा भाग चालू आहे आपला हा सगळा. ठीक आहे, ओके. व्ययक्षम खाजगी उत्पन्नात वाढ. व्ययक्षम खाजगी उत्पन्न म्हणजे काय, म्हणजे असं की समजा मला 1,00,000 रुपये पगार मिळत असेल महिन्याचा आणि माझा खर्च समजा महिन्याचा 50-60 हजार असेल, तर माझं एक्स्ट्रा उत्पन्न झालं 50,000 रुपये. ओके, एक्स्ट्रा उत्पन्न म्हणजे माझ्या एकदम बेसिक गरजा भागू ना, ते जे एक्स्ट्रा उत्पन्न असतं ते उत्पन्न मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च करू शकतो किंवा बचत करू शकतो. जेव्हा लोकांचे पगार वाढतात, ओके, इन जनरल रोजगार वाढतो, पगार वाढतं, त्यावेळी लोकांच्या हातातला खर्च करण्याजोगता पैसा वाढतो. तो वाढला म्हणजे मागणी वाढते, मागणी वाढली म्हणजे किमती वाढतात. ठीक आहे, सो वाढीव खाजगी उत्पन्न बेसिकली, पगार वाढतात खाजगी क्षेत्रातले, सरकारी क्षेत्रातले वगैरे वगैरे. सो व्ययक्षम म्हणजे काय, डिस्पोजेबल, इंग्लिशमध्ये याला म्हणतात डिस्पोजेबल पर्सनल इन्कम. हे वाढलं तरी सुद्धा किमती वाढतात. हा कशाचा भाग आहे बघतोय आपण, डिमांड पुल. ओके, डिमांड पुल. बँकांद्वारे पतनिर्मिती. आपल्याला माहिती आहे पतनिर्मिती कोण करतं, बँका करतात. ज्यावेळी बँका मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती करतात म्हणजे काय, मोठ्या प्रमाणावर मुक्त हस्ताने कमी व्याजदरावर कर्ज देतात की काही कोलॅटरल वगैरे म्हणजे तारण बिरण काही जास्त न घेता धनादन कर्ज वाटतात, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती होते. मग लोक पण काय करतात की अनेक लोक आपली ऐपत किती, आपण भरू शकू का नाही वगैरे काही न बघता धनादन कर्ज घेतात आणि ते कर्ज घेऊन मग ते खर्च करतात, त्याच्यामुळे सुद्धा महागाई वाढते. ओके, सो पतनिर्मिती, हे सुद्धा काय, डिमांड पूलमधलं. काही वेळा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ही स्वतः चलनविषयक धोरणाचा भाग म्हणून
चलनविषयक म्हणजे काय, मॉनिटरी पॉलिसी, हे आपण नंतर बघणार आहोत. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय. सो जे चलनविषयक धोरण असतं त्याच्यामध्ये CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, बँक रेट, रेपो रेट यांच्यामध्ये बदल करतं, म्हणजे विशेष करून कमी करतं. कशाचा भाग म्हणून, अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा भाग म्हणून. आता हे CRR SLR वगैरे आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत, त्यामुळे आता मी जास्त एक्सप्लेन करत नाही. CRR SLR वगैरे कमी केलं की बाजारात अवेलेबल असलेला पैसा वाढतो. कसा वाढतो आपण ते त्यावेळी डिटेलमध्ये बघू. पण ते झालं की मग बाजारातला पैसा वाढतो. पैसा वाढला म्हणजे मागणी वाढते, मागणी वाढली म्हणजे किमती वाढतात. त्यानंतर शासकीय प्रतिभूती म्हणजे बॉन्ड्स यांची मुदत संपण्याआधी खरेदी करतं सरकार. हा पण एक उपाय असतो अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा. ठीक आहे. सो लोकांच्या हातातला खेळता पैसा वाढतो, त्याच्यामुळे मागणी वाढते, त्याच्यामुळे महागाई थोड्या प्रमाणावर वाढते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ठीक आहे. सो अशी जी धोरणं असतात, कोणती धोरणं की CRR SLR, बँक रेट, रेपो रेट वगैरे कमी करणे, शासकीय बॉन्ड्स आहेत ते मुदतीपूर्वी विकत घेणे वगैरे वगैरे. याच्याने काय होतं, याच्याने पैसा उपलब्ध होतो लोकांकडे. ओके. सो लोकांना पैसा स्वस्त दराने उपलब्ध होतो, कमी व्याजदरावर आणि इझिली अवेलेबल होतो. म्हणून याला स्वस्त मुद्रा धोरण, स्वस्त मुद्रा धोरण म्हणजे चीप मनी पॉलिसी असं म्हणतात. कारण काय, चीप म्हणजे स्वस्त. कारण काय, पैसा अत्यंत स्वस्तात उपलब्ध होतोय. आता तुम्ही म्हणाल की पैसा कुठे पैशाला खरेदी करतो, स्वस्त पैसा म्हणजे कमी व्याजदराने आणि इझिली मिळणारा पैसा. ओके. सो या धोरणांना काय म्हणतात, चीप मनी पॉलिसी. कारण कमी व्याजदराने बँकांकडून पैसा लोकांना उपलब्ध होतो आणि इझिली उपलब्ध होतो. तो पैसा ती कर्ज घेऊन लोक खर्च करतात, त्यामुळे वस्तूंची मागणी वाढते. वस्तूंची मागणी वाढली की वस्तूंच्या किमती वाढतात. ओके. काळा पैसा म्हणजे ब्लॅक मनी. ओके. ब्लॅक मनी म्हणजे काय की जो अकाउंटमध्ये नाही तो पैसा म्हणजे काळा पैसा. आता काय असतं की हा जो काळा पैसा असतो तो पैशांच्या पुरवठ्यांच्या समीकरणांमध्ये कुठेही नसतो. जी M1 M2 M3 M4 वगैरे वगैरे इक्वेशन्स आहेत तिथे हा ब्लॅक मनी कुठेही नसतो, तो काउंटच होत नाही. त्याची एक समांतर अर्थव्यवस्था चालते काळ्या पैशाची. आणि विशेष करून रिअल इस्टेट सेक्टर, म्हणजे स्थावर मालमत्ता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्लॉट, फ्लॅट, जमिनी वगैरे वगैरे, याच्यामध्ये विशेष करून दिसणारी जी महागाई असते. म्हणजे आता तर फ्लॅटमध्ये आणि याच्यामध्ये, फ्लॅटमध्ये विशेष करून खूप कमी झालं रिअल इस्टेटमध्ये. तर त्याच्यामध्ये जी कॅश दिली जायची त्याच्यामुळे फ्लॅट्सच्या किमती वगैरे खूप जास्त असायच्या. काही पैसा चेकने, काही पैसा कॅशने. सो याच्यात दिसणारी, रिअल इस्टेटमध्ये दिसणारी जी महागाई असते ती मेनली काळ्या पैशामुळे असते. ओके. अर्थात होतं काय की काळा पैसा ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट प्रत्येक ट्रान्झॅक्शनला बदलत राहते. म्हणजे असं की समजा माझ्याकडे 10,000 रुपये काळा पैसा आहे असं समजा ते 10,000 रुपये घेऊन मी कुठेतरी एका दुकानात गेलो आणि काहीतरी 10,000ची ती वस्तू खरेदी केली. आता हा 10,000 रुपये स्टार्ट केली तेव्हा काळा पैसा होता. समजा मी ती वस्तू विकत घेतली आणि त्याचं पक्क बिल घेतलं, म्हणजे दुकानदाराने ते पक्क बिल दिलं, याचा अर्थ दुकानदाराच्या त्या अकाउंटमध्ये आलं. तर त्या अकाउंटमध्ये आल्या तो व्हाईट झाला, कारण अकाउंटमध्ये आला. ठीक आहे. समजा त्याने पुढे पर्सनल खर्चासाठी त्याच्यावर टॅक्स न भरता तो वापरला तर तो परत ब्लॅक झाला. अशा पद्धतीने ब्लॅक मनी हा कलर चेंज करत राहतो. त्याच्यामुळे त्याला असं म्हणतात की देर इज नथिंग लाईक ब्लॅक मनी और व्हाईट मनी, एव्हरीथिंग इज ग्रे. बट एनिवे, जो ब्लॅक मनी असतो त्याच्यामुळे काही क्षेत्रांमधली महागाई वाढते. त्याच्यातलं महत्त्वाचं क्षेत्र कोणतं, रिअल इस्टेट. परकीय गुंतवणूक, ज्यावेळी परकीय गुंतवणूक होते, समजा अमेरिकेने किंवा युरोपियन देशांनी भारतात गुंतवणूक केली, तर काय होतं, ती गुंतवणूक कोणत्याही प्रकल्पाच्या संदर्भात झाली, उद्योगाच्या संदर्भात झाली, तर अल्टिमेटली काय होतं, तो उद्योग लागतो, तो प्रकल्प उभा राहतो. तिथे काम करणारे सगळे भारतीयच असतात मोस्टली. तिथलं तो उद्योग उभारण्यासाठी लागणारं मटेरियल वगैरे भारतातनंच खरेदी केलं जातं मोस्टली, जवळजवळ सगळं.
तो परकीय गुंतवणुकीने अप्रत्यक्षमध्ये काय होतं की देशातल्या लोकांच्या हातातला पैसा वाढतो. ती परकीय गुंतवणूक कोणत्या ना कोणत्या मार्गे देशातल्या लोकांच्या हातात येते. मग त्याच्याने लोकांच्या हातातला पैसा वाढतो, मार्केटमधला पैसा वाढतो, मग वस्तूंची मागणी वाढते आणि वस्तूंची मागणी वाढली की महागाई वाढते. ओके. आता हे जे सगळी कारणं आहेत, या आतापर्यंत बघितली आपण, किती 6 कारणं बघितली. या सर्व कारणांमध्ये पैशांचा पुरवठा वाढत असल्यामुळे त्यांना पैशाधारित म्हणजे मॉनिटरी कारणं म्हणतात. पैशाधारित, ओके, किंवा मॉनिटरी रिझन्स. कारण काय, ही जी 6च्या 6 आपण बघितली, या प्रत्येक ठिकाणी काहीतरी कारणाने बाजारातला पैसा वाढत होता, म्हणजे पैशाशी संबंधित होतं. मग ते काळा पैसा असो, परकीय गुंतवणूक असो, शासकीय खर्चातली वाढ असो, खाजगी उत्पन्नातली वाढ असो, हे सगळं काय होतं, पैशांच्या पुरवठ्याशी संबंधित होतं. म्हणून त्यांना पैशाधारित घटक किंवा मॉनिटरी रिझन्स असं म्हणतात. ठीक आहे. आणि ही 6 कारणं वगळता इतर जी कारणं असतात त्यांना पैसेतर म्हणजे नॉन मॉनिटरी कारणं म्हणतात. ओके. आपल्याला माहिती आहे की सनातनवादी म्हणजे फिशर वाले जे होते त्यांनी कुठलं सूत्र मांडलं होतं, MV = PT. या समीकरणामध्ये अल्टिमेटली काय आहे, जी महागाई वाढणारी डिमांड पुल कारणं आहेत, पैशाधारित कारणं आहेत, ती सगळी या सूत्रामध्ये येतात सनातनवाद्यांचं, फिशरचं. ओके, ठीक आहे. सो महागाईमध्ये या ज्या पैशाधारित कारणं आहेत यांना महत्त्व देणाऱ्या सिद्धांताला पैशाधारित चलनवाढीचे सिद्धांत म्हणजे मॉनिटरी थेअरी ऑफ इन्फ्लेशन असं म्हणतात. ओके, मॉनिटरी थेअरी ऑफ इन्फ्लेशन. का? कारण त्याच्यात पैशांच्या सप्लायला, पैशांच्या पुरवठ्याला, मुद्रेच्या पुरवठ्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणून याला काय म्हणतात, अशा पैशाच्या पुरवठ्याच्या आधारे महागाईचं स्पष्टीकरण देणाऱ्या सिद्धांतांना मॉनिटरी थेअरी ऑफ इन्फ्लेशन किंवा पैशाधारित चलनवाढीचे सिद्धांत असे म्हणतात. ओके. याच्या व्यतिरिक्त हे जे 6 आपण डिमांड पूलमधले 6 बघितले, याच लोकसंख्या वाढ हे सुद्धा मागणी वाढवणारं एक कारण असतं. इन जनरल जर लोकसंख्या वाढत असेल तर साहजिक आहे की जितकी लोकसंख्या वाढली तितकी वस्तूंची मागणी वाढेल. वस्तूंची मागणी वाढली की किमती वाढतील. सो लोकसंख्या वाढ हे 7वं कारण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पहिली 6 बघितले आपण हे सगळं डिमांड पूलमध्ये बघतो होता, हे लक्षात ठेवा, लोकसंख्या वाढीचं. आता निर्यात हे जे कारण आहे, निर्यात म्हणजे काय, एक्सपोर्ट. निर्यात हे कारण पुरवठाजन्य आणि मागणीजन्य दोघंही आहे. आपण हे आता डिमांड पूल बघतो आहोत. पुढे आपण पुरवठ्याशी संबंधित पण बघणार आहोत. निर्यात हे पण एक महागाई वाढीचं कारण आहे, पण ते पुरवठ्याच्या साईडला पण आहे, मागणीच्या पण साईडला आहे. कसं बघा, समजा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांकडचा पैसा वाढला तर ते इतर देशांच्या तर ते म्हणजे कोण, हे इतर देश हे दुसऱ्या देशांच्या मालासाठी जास्त मागणी निर्माण करतात. म्हणजे काय, समजा भारताच्या आजूबाजूला पाकिस्तान, बांगलादेश आहेत. ओके, हे दोन श्रीलंका घेऊ आपण. समजा काही कारणाने पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांच्या देशातलं उत्पन्न वाढलं, लोकांकडचा पैसा वाढला. समजा भारतात काही गोष्टी तयार होतात, त्या वस्तूंना या देशांमध्ये मागणी असते. पूर्वी यांच्याकडे पैसा नव्हता समजा जास्त, म्हणून ते भारतातल्या वस्तू जास्त आयात करू शकत नव्हते. पण आता त्यांच्याकडे पैसा आला तर ते काय करतील, ते भारतातल्या या वस्तूंसाठी मागणी निर्माण करतील. ते म्हणतील की भारतातनं आम्हाला एक्सपोर्ट करा, आम्हाला खरेदी करायचं आहे. बरोबर. सो इतर देशांकडचा पैसा वाढल्यामुळे भारतातल्या काही वस्तूंना मागणी वाढेल की जे त्यांना पूर्वी पण खरेदी करायचे होते, पण पूर्वी खरेदी करू शकत नव्हते कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता. मी सिंपल करून सांगतोय. सो समजा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका याच्याकडनं भारताच्या, समजा एखादी भारतातली मोबाईल कंपनी आहे, त्या मोबाईल कंपनीच्या मोबाईल्सला खूप मोठी मागणी निर्माण झाली. ठीक आहे. ओके. सो काय, अच्छा, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ, साखर किंवा कांदा घेऊ. ठीक आहे. समजा साखरेची आणि कांद्याची मागणी होती, ती खूप वाढली आता, कारण पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका
लोकांकडे पैसा वाढला. सो मग काय होईल की भारतातले जे निर्यातदार आहेत साखरेचे आणि कांद्याचे, मी एक्झाम्पल म्हणून घेतोय बरं का मित्रांनो, समजण्यासाठी फक्त. सो काय होईल की जे भारतातले निर्यातदार आहेत, समजा मी भारतात आहे, भारताचा नागरिक आहे आणि मी साखरेची कांद्याची निर्यात करतो. आतापर्यंत मी लिमिटेड निर्यात करत होतो कारण पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेकडनं एवढी काही मागणी नव्हती. पण मला आता कळलं की अरे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इथे साखरेची आणि कांद्याची खूप मागणी आहे. तर तिथे जर आपण सप्लाय केला भारतातनं तर आपल्याला चांगला प्रॉफिट मिळेल. त्याच्यामुळे काय करेल, मी जास्तीत जास्त निर्यात करण्याचा प्रयत्न करेल माझं उत्पन्न वाढवण्यासाठी. पण समजा भारतातला तेवढा पुरवठा वाढलेला नाही, भारतातलं साखरेचं, कांद्याचं उत्पादन तेवढंच आहे. तर मी काय करेल, मी असं करेल की जी साखर किंवा कांदा मी अदरवाईज भारतातल्या बाजारात विकणार होतो, मी त्याच्यातला काही पार्ट परदेशात पाठवेल, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेमध्ये पाठवेल. कारण काय, मला पण प्रॉफिट कमवायचं आहे. म्हणजे काय होईल की तेवढा माल कमी राहील भारताच्या याच्यामध्ये. समजा मी आतापर्यंत 100 टन, जस्ट एक्झाम्पल म्हणून 100 टन साखर आणि 100 टन कांदा भारतातच विकत होतो. पण मला कळलं की पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेमध्ये मागणी आहे. मी ठरवलं की याच्यातले 50 टन मी एक्सपोर्ट करून टाकतो या तिन्ही देशांना. मग भारतात फक्त 50 टन उरेल. म्हणजे भारतात तुटवडा निर्माण झाला, या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला, मग भाव वाढतील. म्हणून बघा मध्ये मध्ये कांद्याची निर्यात बंदी, कांद्याचा नेहमी प्रॉब्लेम चालू असतो बघा. कांद्याचे भाव वाढतात, भाव वाढले की सरकार निर्यात बंदी करतं. सरकारला वाटतं की बाबा हे निर्यात होतंय त्याच्यामुळे आपल्या इथे कमी पुरवठा होतोय आपल्या भारतामध्ये वगैरे वगैरे. आता याच्यात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगळं वाटतं, जे आडते किंवा त्याचे होलसेलर असतात त्यांची स्वतःची एक वेगळे मत असतं, सरकारचं एक वेगळं मत असतं, जे काय असेल ते. पण तुम्ही बातम्या जरूर ऐकल्या असतील की कांद्याचे देशांतर्गत बाजारपेठेत भाव वाढल्यामुळे निर्यातीवर बंदी. म्हणजे कांदा उत्पादक असतात ते निर्यात बंदीला विरोध करतात. कारण काय, त्यांचं म्हणणं असतं की बाबा आहे भरपूर साठा, आम्ही इथे पण प्रोव्हाइड करू, आम्हालाही निर्यात करून 4 पैसे कमवू द्या. सो प्रत्येकाचा आपला आपला एक वेगवेगळा हे असतो आणि प्रत्येकामध्ये काही ना काही सत्य असतं. ओके, कुठेतरी त्याच्यात बॅलन्स साधावा लागतो. सो काय होतं, अशा पद्धतीने निर्यातदार जे असतात देशातले ते फायद्याच्या दृष्टिकोनातून निर्यात करतील. त्याच्यामुळे भारतात त्या गोष्टींची टंचाई निर्माण होईल. ओके, आणि त्याच्यामुळे किमती वाढलेल. ओके, थोडक्यात काय, जर आपण आंतरराष्ट्रीय स्तर बघितला तर त्याच्यात निर्यात हे मागणीजन्य कारण आहे. कसं, मी तुम्हाला समजून सांगतो. समजा हा भारत आहे, हा पाकिस्तान आहे, हा बांगलादेश आहे, हा श्रीलंका आहे. बघा, आपण आंतरराष्ट्रीय स्तर घेतला तर आंतरराष्ट्रीय स्तरांकड, एक मिनिट, काय झालं की आंतरराष्ट्रीय स्तरावर इथे आपण साखर घेऊ आणि कांदा घेऊ. आंतरराष्ट्रीय स्तरावर साखर आणि कांद्याची मागणी वाढली. ओके, म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात हे मागणीजन्य कारण आहे. कारण काय, त्यांची मागणी वाढली आंतरराष्ट्रीय स्तरावर. करेक्ट. सो आंतरराष्ट्रीय स्तरावर काय आहे, निर्यात हे मागणीजन्य कारण आहे. ओके, मात्र इथे भारताच्या आतमध्ये घेतलं तर भारताच्या आतमध्ये काय झालं की हा कांदा, साखर बाहेर गेल्यामुळे भारतातल्या लोकांसाठी कांदा आणि साखरेचा पुरवठा कमी झाला. करेक्ट, बरोबर. म्हणून देशांतर्गत निर्यातीमुळे काय कमी होतो, पुरवठा कमी होतो बाजारातल्या त्या वस्तूंचा. त्याच्यामुळे देशांतर्गत जर विचार केला तर निर्यात हे पुरवठाजन्य कारण आहे, कारण पुरवठा कमी होतो देशाच्या बाजारपेठेमध्ये. सो अशा पद्धतीने निर्यात हे मागणीजन्य कारण पण असतं, पुरवठाजन्य पण कारण असतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर विचार केला तर ते मागणीजन्य कारण असतं आणि देशांतर्गत स्तरावर जर विचार केला तर ते पुरवठाजन्य कारण असतं. राईट. सो अशा पद्धतीने आपण डिमांड पुल फॅक्टरमधले जे सब फॅक्टर होते 6 कारणं, त्याच्यानंतर 7वं लोकसंख्या वाढ आणि 8वं निर्यात,
की जे मागणीजन्य पुरवठ्याजन्य दोन्ही आहे, अशी 8 त्याच्यातली सब कारणं बघितली. राईट. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे काय, खर्च दाब प्रेरित कारणं काय असतात ती बघू. ओके. थँक्यू व्हेरी मच.